आणि नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे रविवार, तर दुपारची वेळ झाली, आम्ही बाहेर जेवायला चाललो आहे आणि तिकडनं आम्ही तसंच जाणार आहोत दुबईला. तर आज अमोल कोल्हे सर येणार आहेत, त्या तुम्हाला मी दाखवेलच. आणि गार्गीचे खूप सारे फ्रेंड्स तिथे येणार आहेत. हां, गार्गी रेडी झाली आहे आणि मी आता जेवण करून आलं की वरती आलं की साडी नेसेल आणि मग आम्ही जाऊ. तर यांना गाडी देखील पुसायची माझी. हॅलो आणि नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे रविवार. तर आज आम्ही दुबईमध्ये निघालेलो आहोत. दुबईमध्ये एका शाळेमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याचं म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. तर आम्ही एकदम महाराष्ट्रीयन पोशाखामध्ये निघालो. गार्गीने देखील घागरा घातलेला आहे आणि माझ्या मिस्टरांनी देखील कुर्ता घातला आहे. तर चला, आणि तिथे आज अमोल कोल्हे सर देखील येणार आहेत. तर तुम्हाला दाखवते दुबईमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा कसा साजरा होणार आहे ते. इथे आहे गार्गी. आणि एकदम पारंपरिक पोशाखामध्ये आम्ही निघालेलो आहोत. आणि इथे आहे माझी मैत्रीण. दोघी काय झालात तुम्ही आज? आणि अच्छा, कधी आहे? आले का पाहुणे? चालू आहे आता. अच्छा, चला, आम्हाला न्यायला आलात तुम्ही? अच्छा. पुन्हा तेच तत्व आहे, इदम न मम. कारण स्वराज्य रक्षक संभाजी मालिका झाली ती काय माझी एकट्याचं नव्हतं. या महाराष्ट्रातल्या मराठी सुपुत्रांनी 350 वर्ष आपल्या धाकल्या धन्याला काळजाच्या कप्प्यात कोरून ठेवलं होतं. फक्त फुंकर घालण्याचं काम आमच्या संपूर्ण टीमनी केलं आणि तुम्ही मालिका डोक्यावर घेतली म्हणून मालिका 157 देशांमध्ये पोहोचू शकली. आणि त्याच पद्धतीनं स्वराज्य सौदामिनी तारा राणी साहेबांवर सुद्धा आपण मालिका केली. तुम्हाला सोनी लिव्हच्या ऍपवर सुद्धा ही मालिका बघायला मिळेल, जी सोनी मराठीवर प्रसारित झाली. आणि या पद्धतीनं काम प्रत्येक जण करत राहील. मी जसं म्हणालो की प्रत्येकाची वाट वेगळी आहे. कोणी शाहिरी करेल, कोणी कादंबरी लिहील, कोणी इतिहासपर प्रबंध लिहील, कोणी एखादं नाटक करेल, कोणी एखादी मालिका करेल, कोणी एखादा चित्रपट करेल. महत्वाचं अशासाठी आहे, हे का होणं महत्वाचं आहे. कारण माणूस जेव्हा भौतिक सुखांच्या एका परमोच्च बिंदूवर जाऊन उभा राहतो की सुरुवातीला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा दुबईचं तिकीट काढलं असेल तेव्हा भविष्य घडवण्यासाठी तुम्ही आला असाल, बरोबर? इथं आल्यानंतर आता शोरूम्स उघडल्यात, तुम्ही अभिमानानं सांगता मला शोरूम मध्ये या म्हणून. पण यायच्या आधी जी धगधग होती मनामध्ये, धाकधूक होती, ती स्वतःला सिद्ध करण्याची धाकधूक होती. आणि जेव्हा तुम्ही साता समुद्रापलीकडे येता, स्वतःला सिद्ध करता, स्वतःच्या कर्तृत्वाचा पोस्ट ग्रॅज्युएशन करावं, ही सगळ्यात चांगली संधी होती. सगळ्यात आधी विचार केला, बाहेर जाऊन जर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि नंतर घरी जाऊन सांगितलं की आता मला स्टेजवर उभं राहायचंय, तर आता पाया ते कोल्हापुरी. म्हणून म्हटलं आधी शिकायला बाहेर जायचं नाही, कारण त्यावेळेचा विचार होता. आणि त्यानंतर एक स्टेज अशी आली की जेव्हा तुम्ही हमरस्ता सोडून वाट निवडता ना, तेव्हा माळरान तुडवावं लागतं. आणि ते माळरान तुडवत असताना वडिलांनी एकच गोष्ट सांगितली होती, आयुष्यात कुठलाच निर्णय कधीच चुकीचा नसतो, फक्त पुढे जाऊन मागे घेतलेला निर्णय बरोबर होता हे सिद्ध करण्याची जबाबदारी घ्यावी लागते. आणि त्यामुळे ते माळरान तुडवत असताना कायम एक जबाबदारी होती की अरे आपण निर्णय तर घेतलाय पण हा बरोबर आहे हे सिद्ध करायचंय. यासाठी तसाच धावत राहिलो.
पण आज तुमच्या निमित्तानं योग आला आणि मी मनापासून पुन्हा छत्रपती मराठा साम्राज्याचं आभार वेगळ्या कारणासाठी मानतो की पहिल्यांदा परदेशात यायला मिळालं आणि ते यायला मिळालं ते माझ्या राजांचा जय जयकार करण्यासाठी यायला मिळालं. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. तर मी छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा संवाद कधी म्हणून दाखवत नाही, हे सुद्धा एक पथ्य मी कायम पाळतो. कुले साहेब नमस्कार. नमस्कार. मी भरत गोयेकर, तुमच्या मतदारसंघामधूनच येतो जय शिवराय. आणि अगदी तुमच्या गावाच्या बाजूला राहतो राजुरी. माझा एक प्रश्न होता. आता आधी सांगा, गेल्या 4 वर्षामध्ये कामं झालेत? हे सगळ्यात महत्वाचं. आता कलाकार वगैरे सगळं बाजूला, आधी खासदार म्हणून मतदार समोर आल्याबरोबर आधी पहिला विचारलं पाहिजे. आता राजुरीला, पुण्याला एअरपोर्टला उतरल्यानंतर एकदा नाशिक फाट्याला लागलात का अवघ्या पाऊण तासात पोहोचताय ना? नक्की पोहोचतो, पण जाताना माझी चॉकलेट घेऊन जावे लागतील यावेळेस. सांग. तर माझा प्रश्न असा होता की तुम्ही महाराष्ट्रभर छत्रपती संभाजी महाराज यांचं महानाट्याचं आयोजन करतात. तुमच्या मनामध्ये असं कधी आलंय की हे महानाट्य मी 7 समुद्र पल्याड कधीतरी याचं आयोजन करेन, असं कधी तुमच्या मनामध्ये आलंय? अनेकदा आलंय. फक्त भावना आणि व्यवहार याची सांगड कायम जुळावी लागते. मावळे लढायला तयार असतात, घोडी फेकायला तयार असतात, पण त्या घोड्यांच्या चंदी चाऱ्याची सोय व्हायला पाहिजे. एका मोठ्या घराची लगेच गरज भासणार नाही. चहाचं कप खाली ठेवलं राजेश भाई आणि तसाच ओनरकडे गेलो, हात जोडून उभा राहिलो, सांगितलं घराचं स्वप्न आहे, पण त्याही पेक्षा मोठं स्वप्न माझ्या राजांचा इतिहास दाखवण्याचं आहे. आपण ती कॅन्सल करू. म्हणजे आजही जेवढे लोक ऐतिहासिक कलाकृती करत असतात, तुम्हाला आकडे ऐकू येतात, पण या प्रत्येक निर्मात्याला जर तुम्ही जाऊन विचारलं तर नक्की त्याला किती जोडे झिजवावे लागतात. तेव्हा हे कायमचं वाक्य आहे की जगातल्या बाकीच्या राजांचं ना नगभर असतं, ते हातभर सांगतात. माझ्या राजांचा आभाळभर आहे, सांगायला आम्ही कमी पडतो. माझा प्रश्न थोडासा वेगळा आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज नमस्कार डॉक्टर साहेब. माझा थोडासा वेगळा प्रश्न आहे. त्यातनं उत्तर असं अपेक्षित की लोकांनाही त्यातलं थोडंसं ज्ञान होईल. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या दोन्ही सिरियल करताना तुम्ही खूप उत्कृष्ट नियमावली ठरवली होती आणि ती काही प्रमाणात वाचण्यात आली. उदाहरणार्थ, तुम्ही एकदा तो पोशाख घातल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी करायचा नाही. त्याच्याविषयी जर काही सांगितलं तर लोकांना इतर ठिकाणी शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज. खासदार आज एका लोकसभा मतदारसंघामध्ये काय, एका वॉर्डमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सुद्धा 5 वर्षांसाठी जबाबदारी असते. पण आम्ही म्हणतो हा माझा मतदारसंघ. पण तिथं प्रेरणा महत्वाची ठरते की 3.5 वर्ष जी गोष्ट अस्तित्वात नव्हती, ते स्वराज्य अस्तित्वात आणल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला स्वतःचं नाव दिलं नाही. ते शिवराज्य नव्हतं. या शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कालगणना सुरू केली, एक शक सुरू केलं. क्रांतिकारी गोष्ट होती. म्हणजे आज आपण जेव्हा चैत्र पाडवा साजरा करतो, शालिवाहन संवत्सराचा तो दिवस असतो. शालिवाहन शक आहे आणि शालिवाहनानंतर हे पुन्हा एक शक छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलं. पण त्यांनी त्याला शिवशक नाव नाही दिलं, त्यांनी त्याला राज्याभिषेक शक हे नाव दिलं. इथं अध्यात्मातली इदम न मम, हे माझं नाही, हा विचार छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला देतात. आपण फक्त निमित्त मात्र असतो. जे केलं ते रयतेसाठी केलं. आणि म्हणून तुम्ही जेव्हा युवकांसाठी काम करता तेव्हा मला हे फार महत्वाचं वाटतं की ओंजळ भरल्यानंतर खरं तर पोटाला लागतं ते ओंजळीत जेवढं भरतं ना तेवढंच लागतं.
म्हणजे मगाशी सुनीताताई तुम्ही ओळख करून देताना सांगितलं डॉक्टर आहे, त्यामुळे नक्कीच स्टमकचा आकार जर बघितला. सन्माननीय सरांनी सांगितलं बोलताना की शिवछत्रपतींचं इतकं आभाळावर आणि मोठं चरित्र सांगायला कदाचित आम्ही कमी पडतो की काय. बघा, डॉक्टर सुरेंद्रनाथ सेन सरांनी 1920 मध्ये शिवछत्रपतींच्या चरित्रावरती आपला पीएचडीचा थिसिस दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये सादर केला आणि त्या थिसिसची सुरुवात करताना बंगाली इतिहासकार डॉक्टर शिवाजी महाराजांच्या प्रतापगडच्या लढाईचं सॅन मॉडेल आहे. हे सगळं जगामध्ये होत असताना तुम्ही आम्ही कुठेतरी शिवछत्रपतींचा इतिहास जगापुढे नेण्यास कमी पडतो की काय असा प्रश्न वाटत असताना इथं दुबईमध्ये इतके सगळे शिवभक्त खऱ्या अर्थानं प्रचंड मेहनत करतायत. तुमच्या सगळ्यांसाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवभक्तांकडून मी खरंच तुम्हाला सर्वांना मानाचा मुजरा करतो. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे, पण ते दुसऱ्याच्या घरात असं पूर्वी म्हटलं जायचं. सर, आज इथं तुम्ही बनवलेलं वाटतं. आमचे एक शाहीर फार सुंदर लिहितात. आता इथं शाहिरी करायला आपल्याकडे काही साधनं नाही, पण तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यायची. आमचे एक शाहीर फार सुंदर लिहितात. ते काय लिहितात माहितीये का? शिवबाला जसे घडवले तिने तशी जिजाऊ असावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी, उथारलेल्या कोटी जणांची आई रमाई असावी, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमची. लक्ष देऊन ऐका बरं का. काय सहकारी बाजी तान्हाजी यसाजी, बहिर्जी फिरंगोजी मुरार आणि सूर्याजी, कधी ना झाले फितूर सोडून या शिवाजी, इथं एका खुर्ची पायी व्यक्त करती नाराजी, इथं काशिदाचा शिवा हो, इथं काशिदाचा शिवा पाहला जीवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, अंधार फार झाला एक दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बघूया. इकडे मिसळ आहे. बाजूला टाकून देतात त्यात. बिल करून या ना. पावभाजी लगेच ती पावभाजी घेते तर ते. एक गोल मिठाई किधर लाओ. कुठेतरी बसूया ना. आमचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे. तर पावभाजी आणि मिसळ पाव घेतला होता आम्ही आणि त्या
त्यासोबतच वडापाव देखील खाल्लेले आहेत. तर अजूनही गर्दी खूप आहे. ब्रेक झालेला आहे, तर ब्रेकमध्ये इथे ब्रेकफास्ट वगैरे भेटतो, त्यामुळे आम्ही इथे आलो होतो. चला तर मग आता आम्ही निघतो बाहेर. शिवाजी महाराज की जय भवानी. आणि प्रोग्राम संपलेला आहे, तर आम्ही आता घरी निघालेलो आहोत. उशीर झालेला आहे तसं, पण ठीक आहे, एवढं काही नाही आहे. आणि तुम्ही पाहू शकता रात्रीचे संध्याकाळची वेळ आहे आणि सगळीकडे लाईट्स वगैरे लागायला सुरुवात झाली आहे. संध्याकाळच्या वेळी अशी दिसते दुबई. आणि इथे बुर्ज खलिफा आहे, तुम्ही पाहू शकता, जगातील सर्वात उंच बिल्डिंग. आणि आता वाजलेले आहेत 9:30. तर आम्ही आत्ताच आलो दुबईवरून आणि प्रोग्राम खूप छान झाला. तर गार्गीने देखील मजा केली, आम्ही मजा केली खूप. आणि तिथे छान 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 असं म्हणजे खाण्यासाठी देखील ठेवलं होतं, एकदम महाराष्ट्रीयन आयटम होते. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.